वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम साईराम ओम साईराम। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर। मंडळी, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय। आज आहे शनिवार आणि आज माझा वाढदिवस आहे, 28 डिसेंबर। जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर मी व्हिडिओ करतो, आय थिंक सो। बरंच काम होतं, सो बोला आज वाढदिवस पण आहे आणि जरासं आम्ही बाहेर पण जाणार आहोत, सो बोलो व्हिडिओ पण करू आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ नवीन घेऊन येऊ। आता व्हिडिओ येतीलच आपले रेग्युलर, सो ठीक आहे। पण काय काय असतं बॅकएंडला चालू असतं, ते सगळंच व्हिडिओवर येता येत नाही, पण तुम्हाला काय काय थोडंसं कळेल की का व्हिडिओ येत नव्हते, काय सगळं येत होतं। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आणि मस्तपैकी मॅगी बनवलेली आहे, हे बघा। येस, मॅगी बनवलेली आहे छानपैकी। आस्थानी पण पूजा केली आहे, तुम्हाला दाखवलं मी की आस्थानी पूजा कशी केलेली आहे। सो मंडळी, आपण जे मुलांवर संस्कार टाकतो ना, आपण जे मुलांना शिकवतो ना, ते मुलं त्याप्रमाणे पुढे नेतात। सो हे दाखवण्याचा प्रयत्न होता, कारण का काय काय लोकांना वाटतं की बाहेरच्या देशामध्ये राहतात तर सगळी मुलं फॉरवर्ड असतात आणि सगळंच काय काय असं काही नसतं। जे आई वडील जे शिकवतील मुलांना त्याप्रमाणे मुलं पुढे जातात मंडळी। सो तुम्हाला ती झलक दाखवली फक्त। सो येस, सो चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण थोड्या वेळाने बाहेर जाणार आहोत, सो आणि कशाला जाणार आहोत, कुठे जाणार आहोत, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला सगळं कळून जाईल। येस, सो मंडळी, आलेलो आहे बाहेर आम्ही, नाश्ता झाला नंतर। आता वाजलेत माहिती आहे का, 12-12:30 वाजले असेल काहीतरी। सो तेवढे झालेले आहेत आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहे। आज वातावरण चांगलं आहे, काय होती काय, एकदम छान आहे। म्हणजे आज मायनस नाही आहे तापमान, 5-6 डिग्री तापमान आहे आज। आणि हा एक 3-4 दिवस असंच प्लसमध्ये तापमान राहणार आहे। सो एक नंबर वाटतं, मस्त वाटतं एकदम, म्हणजे थंडगार असं, मायनस नाही। हवा तुम्हाला थोडाफार इथं बर्फ पडलेला दिसेल, हा बघा, इथे आहे थोडासा बर्फ। हा बर्फ एक 4-5 दिवसापूर्वी पडला होता ना। येस, 4-5 दिवसापूर्वी पडला होता। हा बघा, बर्फ थोडा आहे, तेव्हा मायनस तापमान होतं, -15पर्यंत, 15 फील्स लाईक -19पर्यंत तापमान गेलेलं मागच्या 4-5 दिवसात। सो पण आता वातावरण मस्त आहे। सो थोडंसं ऊन पण पडतं आहे, थोडंसं छान वातावरण झालेलं आहे आणि थोडंसं बाहेर पडलेलं आहे आम्ही। का, कुठे, कसं, का जातो आहे हे तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर सांगतोच मी, बघूया। सो व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल मंडळी। आणि हे बघा ना, हेच मस्तच आहे ना शिल्प, इथे खूप लोक फोटो काढतात। हा असा काही नजारा आहे, मस्त एकदम सुंदर नजारा आहे। सो आम्ही टोरंटो डाऊनटाऊनमध्ये राहतो। जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगतो, आम्ही टोरंटो डाऊनटाऊनमध्ये राहतो आणि आपण तिथूनच व्हिडिओ सुरुवात केलेला आहे। सो आम्ही 3 जणच आहोत। लक्ष कुठे, म्हणजे माझा मोठा मुलगा, सो लक्ष गेलेला आहे इथे गेला होता, कुठं, लायब्ररीमध्ये गेलेला। का गेलेला लायब्ररीमध्ये, ती काय, प्रिंटआउट काढायचं। येस, सो इथे ना प्रिंटआउट बाहेर तुम्ही काढलात ना तर खूप महाग असतं, पण जर तुम्ही लायब्ररीचं कार्ड असेल तुमच्याकडे आणि तर लायब्ररीमध्ये फुकट विदाऊट एनी पैसा देऊन आपल्याला प्रिंटआउट काढता येते। सो तिकडे गेला होता, तिकडे त्यांनी प्रिंटआउट काढले आहेत आणि आता आपल्याला पुढे भेटेल। चला निघूया आणि आता आपण ट्रेनने जाणार आहोत। कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत, तुम्हाला पुढे कळेल। चला निघूया। असा काही नजारा डाऊनटाऊनचा, हे सुंदर चर्च, सेंट अँड्रूज चर्च आहे हे। चला निघूया।
चला, हे आता खाली स्टेशन आहे. आता आपण इथे स्टेशनला खाली उतरूया आणि खाली ट्रेन आहे, त्याने आपण पुढे जाऊया. सो इथे असे स्टेशन असतात टोरंटो कॅनडामध्ये. चला, इथे 2 ट्रेन असतात, गो ट्रेन असते आणि TTC असते. सो आम्ही TTCने चाललेलो आहोत. हे TTCचं स्टेशन आहे. कधी आपण गो ट्रेनने गेलो तर तुम्हाला दाखवेनच मी. हे बघा, ते असं रस्त्याच्या खाली असं स्टेशन आहे आणि वरती सगळ्या बस जातात. चला, हे स्टेशन आहे सबवे लाईन नंबर 1. इथे सगळे असे डिटेल दिलेले असतात. आणि आता आपण इथून जाऊया पुढे. इथून आपण आता वेलेस्ली स्टेशनला आलो आहे आणि आता आपण बस जिथे असतात ना तिकडे चाललेलो आहोत. एक 5-10 मिनटं लागली ना तिकडे. ओके, बस पण उभी आहे, बघूया. चला, येस. सो बसलो आता मी बसमध्ये. ही अशी TTCची बस आहे, लगेच तिथेच उभी असते. आणि हा असा बाहेरचा परिसर. आता आम्हाला 3 स्टॉपने उतरायचं ना तिथे. 3 स्टॉप, तिसरा स्टॉप आहे, तिथे उतरायचं. आणि हे वेलेस्ली आहे. सो इथे इकडचा परिसर तुम्हाला आता आज आम्ही दाखवणार आहोत. जरा हा परिसर फिरायचा आहे. हा आपला डाऊनटाऊन सारखा नाही आहे, हे जरासं ओल्ड एज टोरंटो आहे, ओल्ड टोरंटो आहे. सो इकडच्या बिल्डिंग कशा आहेत, काय आहेत ना, हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि आम्ही ते का आलो हे तुम्हाला सांगू आम्ही थोड्या वेळाने. आस्था बसले तिकडे जाऊन. सो आतमध्ये वेदिका इथे थंडी वाजत नाही ना. इथे आता हीटर चालू असतं. आता हीटर चालू असतं इथे. आता आतमध्ये थंडी वाजणार नाही तुम्हाला. सो किती बाहेर कोल्ड तापमान असेल तरी आतमध्ये नॉर्मल तापमान. चला, आता आपण तिसऱ्या स्टॉपला उतरूया थोड्या वेळा. येस मंडळी, आम्ही तिकडे उतरलो. तिकडे स्टॉप होता आणि आपल्याला जायचं इकडं फ्रेस्को जे आहे ना तिकडे जायचं आहे. सो आपला इकडे सिग्नल लागलेलं आहे आणि आपण आता चालत जातो इथून. आज वातावरण खूप मस्त आहे, एक नंबर वातावरण. काय होती का? मस्त वातावरण वाटतं, एकदम सुंदर वातावरण आहे. म्हणजे काहीच थंडी नाही आहे. आणि बघा ना, लायब्ररी केवढी मोठी आहे इथे. ही एवढी पूर्ण मोठीच्या मोठी लायब्ररी आहे इथे. बघा, ही लायब्ररी आहे आणि बिल्डिंग्स आहेत, पण ह्या सगळ्या जुन्या बिल्डिंग्स आहेत. हे आम्ही अगोदर राहायचो तसे बिल्डिंग आहे ना माहिती का? असं येस. तो चाललो आहे आम्ही. हे कुठे आहे? सेंट जेम्स टाऊन. ओके, सेंट जेम्स टाऊन असं आहे. खूप छान वातावरण आहे आजचं, मस्त. जरा बाहेर पडायला पण बरं आहे, छान आहे. काय होती का? कम्युनिटी हां, सेंटर आहे. हो. इथे हे बघा, वेलेस्ली कम्युनिटी सेंटरसुद्धा आहे. म्हणजे इथे असं बरेच प्रोग्राम्स असतात, ते तुम्हाला अटेंड करता येतात. परत लहान मुलांचं मॉन्टेसरी पण असतं ना इथे. मॉन्टेसरीसुद्धा असते. ओके, अर्ली लर्निंग असतं. अगोदर असं जरा हां, मुलांना खेळायला वगैरे असं ते सगळं असतं. परत कोणाला इंडोर गेम पण आहेत बघा इथे. तो इंडोर गेम खेळता येतात. बाकीचं बरंच असतं इथे. सो या कम्युनिटी सेंटरमध्ये आलं ना, तुम्हाला एम्प्लॉयमेंटची सुद्धा डिटेल माहिती हवी असेल ना तर तुम्हाला इथे कळते. बरेच माहिती कळते टोरंटोची. इकडे छान वातावरण आहे. आणि तिकडे मस्त आहे की चर्च बघा ना, कसलं भारी आहे. ते बघा चर्च, सुंदर चर्च आहे. यस. सो आपण आलो आहे फ्रेस्कोमध्ये. कारण का तुम्हाला सांगायचं होतं की डाऊनटाऊनला जिथे आम्ही राहतो ना तिकडे एवढ्या आपल्या इंडियन भाज्या मिळत नाहीत. काय होती का? नाही, तिथे नाही. हो ना, इंडियन भाज्या एवढ्या मिळत नाही आहे तिकडे. आणि आम्हाला आज काय घ्यायचं आहे, आम्ही कशासाठी मेन आलो आहे? आम्ही मेन म्हणजे आपले इंडियन लाल गाजर जे असतात ना ते बघण्यासाठी इकडे मिळत आहेत का ते चेक करण्यासाठी आलेलो आहे. कारण का आम्ही डाऊनटाऊनला चेक केलं, तिकडे का आपल्याला मिळालं नाही. दुसरे आहेत ते सलाडवाले असतात, ते गाजर आहेत. हां, ते आहेत, ते सलाडचे गाजर आहेत. पण आपले जे इंडियनवाले असतात ना, एशियनवाले, ते नाही आहेत इथे. सो बघूया इकडे तरी मिळतात का. इथे दोघा तिघांना विचारलं तर इथे इंडियन ग्रोसरी फ्रेस्कोमध्ये जास्त आहे असं म्हणतात. सो म्हणून आम्ही ह्या साईडला इकडे आलो गाजराच्या शोधामध्ये. आता गाजर का, तर मला आवडतं गाजरचा हलवा आणि आज माझा वाढदिवस आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. सो प्रत्येक माझ्या वाढदिवसाला गाजर हलवा हा केला जातो म्हणजे वेदिका करते, आई करायची. सो त्यामुळे एकदम ते गाजर हलवा आणि माझा वाढदिवस हे ठरलेलं कॉम्बिनेशन आहे. सो त्यासाठी आम्ही शोधतो आहे. बघूया गाजर आम्हाला मिळते का. चला, असं काय ते मस्त
हा सगळा जुना एरिया आहे जे कळतो इथे आल्यानंतर. हा सगळा ओल्ड एरिया आहे. बघूया, छान एरिया आहे पण एकदम सुटसुटीत नाही का. डाऊनटाऊनसारखा गजबजाट नाही आहे. आणि तुम्ही आमच्या मागचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल की आम्ही पण स्कॉर्बरोला राहायचो. तिथे पण शांत वातावरण होतं आणि असंच सगळं वातावरण होतं तिथे. सो बघूया काय आहे, आपण इकडे येतो का, काय येतो का कळेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. सो चला फ्रिस्कोमध्ये जाऊन येऊ आणि बघूया आपल्याला गाजर मिळत आहेत का. चला. येस, इथे आहे थोडंसं इंडियन भाज्या. तो वेदिका काय घेतेस? भेंडी मिळाली तुला तुझ्या? हां, हो, जशी आहे पाहिजे तशी भेंडी मिळाली. तर ती इंडियन भेंडी दिसते ती. हो, इथे इंडियन आहे आणि इथे ओकरा पण आहे. ती ओकरा, हां ते वेगळे आहेत, पण ही इंडियन भेंडी आहे बघा. आणि आपल्या मिरच्या, शेंगा, मुळा बघा केवढा मोठा आहे. चिकू आहे इथे. बापरे. आणि वेदिका बघा कशी, इथे कसं घ्यावं लागतं बघा, असं आता पिशवी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय घ्यायचं असे घ्यावे लागते. सो हे प्रिकॉशनसाठी, म्हणजे इथे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये आलात आणि असं फ्रेस्को मोठ्या मोठ्या जर स्टोअरमध्ये गेलात ना, तर हातामध्ये अशी पिशवी घाला आणि मग तुम्हाला जी पाहिजे ते वस्तू उचला. थोडंसं प्रिकॉशन घेतलं जातं. आणि कधी सो बाहेरच्या देशामध्ये आणि कॅनडामध्ये थोडंफार हे चालतं, कधी कोणी बोलू नये म्हणून, कधी पटकन कोणीतरी बोलतं. ओके, सो हे तुम्हाला दाखवलं. येस, चला आता आपण पुढे जा. आंबे बघा, आंबे आहेत तिथे, आंबे, फणस पण आहे. फणसचा एक भाग आहे. ओके, मिरच्या आहेत, बाकी आहे, शिराळा आहे, कारली आहे. पण आम्हाला अजूनपर्यंत काय इथे तर मिळालं नाही आहे. काय इथे आम्हाला अजूनपर्यंत तरी गाजर मिळालं नाही आहे आपला इंडियन एशिया. बघूया कुठं पुढे मिळतं आहे का. येस, सो मंडळी आम्ही अजून वेलेस्लीलाच आहोत. मगाशी तुम्ही बघितलं की आम्ही फ्रिस्कोमध्ये गेलेलो. सो तिकडे बऱ्यापैकी इंडियन सामान मिळालं आम्हाला. काय काय वेदिका आपल्याला फूड बेसिकमध्ये कुठे फ्रिस्कोमध्ये बऱ्यापैकी मिळालं आपल्याला. बरोबर, बऱ्यापैकी सामान होतं. आणि भेंडी मिळाली आपल्याला. पण गाजर नाहीच मिळाले. गाजर आपण हो आपण नंतर फूड बेसिकमध्ये पण गेलो होतो, पण तिथे पण नाही. पण एक आपल्याला गाजर हलवा काहीतरी असं मिळाला. गाजर हलवा होता रेडीमेड, पण तो काय घेतला ना आम्ही. जवळजवळ $10 होता जवळजवळ. सो त्यामुळे येस अंगावर येतील बाबा. खारुताई डेंजरस आहे बघा. इकडची खारुताई केवढी मोठी आहे बघा, हे बघा. सो तिला आपण काय खायला विला दिलं ना की असं वाटतं की तिला वाटतं की आपण तिला काय खायला देतोय, त्याच्यामुळे उगाच रिस्क नको. काय ती का अंगा खूप मोठी आहे ती खारुताई. अंगाविंगावर आली तर परत वाट लागायची का तिला, म्हणजे तिला वाटत असेल की आपण काहीतरी तिला खायला येतो म्हणून यायची. सो मंडळी आम्ही आलो आहोत एका कॉम्प्लेक्समध्ये. इथे रेंटल अपार्टमेंट आहे तिथे. हे बघा ना किती बिल्डिंग आहेत बघा. इथे मोठं कॉम्प्लेक्स आहे, बघा मोठं कॉम्प्लेक्स आहे. इथे त्यांचं रेंटल ऑफिस आहे. आता तुम्ही विचार कराल की आता आम्ही रेंटल म्हणजे इथे का आलेलो आहोत. काय माहिती का, बरेच जण विचार करतील ना की आम्ही इथे का आलो आहे. आहे कारण आहेत तशी. सो तुम्हाला कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आम्ही. सो चालू आहे सध्या हंटिंग चालू आहे. बघूया, तुम्हाला सांगेल त्याची कारणं सांगेन की का, कशाला आणि का ते. सो व्हिडिओ पूर्ण येणारे व्हिडिओ सगळे बघा, तुम्हाला नक्की सगळी कारणं कळतील मंडळी. चालू आहे, कारणं आहेत काही काही. सो आलेलो आहोत आम्ही. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत ना, ह्या 1970-80 सालच्या आहेत. ह्या सगळ्या बिल्डिंग, ह्या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत. तुम्ही आपल्या डाऊनटाऊनला बघत असाल तर तिकडे एकदम सगळ्या नवीन बिल्डिंग असतात, एकदम पॉश. पण इथे सगळ्या ह्या जुन्या बिल्डिंग आहेत. पण इथे सूर्यप्रकाश भरपूर आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा भरपूर आहे आणि सगळं खुलं वातावरण आहे इकडे. हा एक फरक आहे. सो येस, आहोत आम्ही इथे. जरा चालू आहे बघणं. बघूया का, सगळे कारणं तुम्हाला नंतर सांगेनच मी. सो आता चला थोडा वेळ इथे बघूया कोण रेंटल ऑफिसमध्ये येते का, त्यांच्याशी जरा बोलूया. नंतर मग आपण पुढे निघूया मंडळी. चला.
येस. सो आता आम्ही आलो आहे पिझ्झामध्ये. हे पिझ्झा रेस्टॉरंट आहे आणि बसलो आता थोडा वेळ. काय माहिती का, बघून झाल्या बऱ्याच रेंटल अपार्टमेंट. हो बघितलं. कशा वाटल्या? छान आहेत. काय काय इथल्या ज्या ह्या साईडच्या अशा जरा तर छान आहेत. काय काय एकदमच काय ओल्ड काय एकदम खूप जुन्या आहेत अशा. बघूनच भीती वाटते त्यांची. आणि आजचा तो हे काय घेतलंस? रब्बामधून एक 2000 कॅलेंडर. 25चा कॅलेंडर. हो असं पण तो कॅलेंडर आहे. मी विचारतोय आता स्वस्त होळी बिळी बघ किती आपली दाखवत आहेत का? होळी बिळी नाही ते सगळं इथे कसं दाखवतील असता. पण कॅलेंडर आलं की आपण बघतोच ना, होळी कधी आहे, गणपती कधी आहे, काय माहिती का. पण येतो आपला कॅलेंडर येतोय. येस. सो ऑर्डर दिलेली आहे इकडे. हां त्याला खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. येस. सो मंडळी आलो आहे आपण पुन्हा डाऊनटाऊनला. टोरंटो डाऊनटाऊन आहे बघा. सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसायला लागल्या तुम्हाला. हे बघा सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे बघा. माझ्या मागे पण हिल्टन हॉटेल आहे इथे. सो इथे आम्ही जिथे राहतो ना तिथे एकदम पॉश मोठे मोठे हॉटेल्स आहेत. हिल्टन झालं, त्याच्यानंतर आणखीन ली मेरिडियन झालं, आणखीन बरेच हॉटेल आहेत. टीम हॉटेल्स आहेत आणि इथे मोठ्या बिल्डिंग आहे सगळ्या. सो डाऊनटाऊनला असं आहे. सो सगळ्या मोठ्या बिल्डिंग पण शांतता हवी. आम्हाला शांतता आवडते. जरा असं छानचं सूर्यप्रकाश असेल ना घरी तर खूप बरं वाटतं. छानसं वाटतं. छान पार्क असेल बाजूबाजूला छान वाटतं. सो बघूया, चालू आहे हंटिंग. सो लवकरात लवकर कदाचित आपण रूम चेंज करू मंडळी. काय माहिती का? हां बघू आता कुठे मिळतंय का. हो ना. तर आता बघू, चालू आहे. अजून एक 2-3 महिने आहेत आमच्या. आम्ही मेला आलेलो इथे. तर 2-3 महिन्यामध्ये किंवा 3-4 महिन्यामध्ये आम्ही लवकरात लवकर डाऊनटाऊन कदाचित आम्ही चेंज करू डाऊनटाऊनचं आमचं रूम. बघूया कसा काय, किती रेंट किती आहे ते पण आजकाल खूप रेंट झालेलं आहे. म्हटलं काय रेंट खूप वाढलेलं आहे. म्हणजे काय सांगता येत नाही. म्हणजे जवळजवळ आपली अर्धी सॅलरी या रेंटमध्येच जाते निघून. विचार करा केवढं महाग झालं आहे टोरंटो. हो, फॅमिलीला घेऊन राहायचं किंवा सगळं करायचं ना, खरंच डेंजर काम आहे. सो ह्याच्यावरती आपला व्हिडिओ येईलच. सो तुम्हाला बऱ्याच जण विचारतात, मेसेज करतात की फॅमिली असेल तर किंवा किती खर्च आहे टोरंटोला, फॅमिली असेल तर किती खर्च आहे. मला मेल बिल आलेले होते. सो याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू मंडळी. पण रेंट खूप महाग आहे इथे. म्हणजे आम्ही जेव्हा अगोदर होतो तेव्हा खूपच कमी होता. आता खूप म्हणजे खूप वाढलेलं आहे. चला ठीक आहे. सो आता मस्तपैकी आलेलो आहे आम्ही डाऊनटाऊनला. आस्था एन्जॉय करते का आस्था? ते बघा. हॅलो. सो आता आम्हाला जायचं आहे नो फ्रीजला जायचं आहे. वेदिकाला काय घ्यायचं आहे. सो तिकडे जाऊ आणि नंतर मग तिथून आपण घरी निघूया. चला मंडळी आता आपण डायरेक्ट घरीच भेटूया. चला. अरे तुम्ही पण शूट करताय का? ओके. अरे लो वाव वा छान केलंय. अरे बापरे इथे काहीतरी चिटकवलंय पण. वा हॅपी बर्थडे. अरे वा वा वा. Happy birthday, Mama. Happy birthday to you. Happy birthday, dear Mama. Happy birthday to you.
थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. येस. सो मंडळी, झालेला वाढदिवस पण झालेला आहे. सो एकदम मस्त आला वाढदिवस. कसा झाला मला नक्की सांगा. आणि आज आम्ही ज्या गाजरासाठी सगळीकडे फिरलेलो होतो, सो तो गाजर हलवा सुद्धा वेदिकाने केलेला आहे. छान झाला गाजर हलवा, मस्त झालेला आहे माझ्या वाढदिवसाला. सो मंडळी, आता हा व्हिडिओ इथे संपवतो. असं तू पण खाल्लं ना गाजर हलवा? हा, छान झाला मस्तपैकी. सो खूप मस्त झाला आजचा दिवस गेलेला आहे. सो आम्हाला गाजर हलवा पण मिळालेला आहे. बाकीचं आम्ही जे जरा घर इकडे तिकडे शोधतोय ते पण आम्ही तिकडे बघायला गेलेलो होतो. सुरुवात केलेली आहे. बघूया कधी आपल्याला एखादं चांगलं घर मिळालं की आपण तिथे पण शिफ्ट होऊ. आणि इकडे घर कसे शोधतात किंवा काय काय बघायला पाहिजे ते सगळं तुम्हाला कळेल. सो नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा अजून केला नसेल तर. आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. कॅनडातून मराठीमध्ये व्हिडिओ असतात मंडळी आपले. सो नक्की शेअर करा. चला का मंडळी, बाय 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 बाय. टेक केअर. आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.